नमस्कार बालमित्रांनो, आज मी आपल्याला जी गोष्ट सांगणार आहे ना ती काही किल्ल्यांच्या नावाची गोष्ट आहे। ही जेव्हा गोष्ट घडते तेव्हा औरंगजेब हा महाराष्ट्रामध्ये होता। छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी आधीच मारलेलं होतं। छत्रपती राजाराम महाराज हे आजारी पडून गेलेले होते, त्यावेळेला ते महाराष्ट्रातच होते आणि संपूर्ण मराठी साम्राज्याचा कारभार ह्या महाराणी ताराबाई म्हणजे तारा राणी या पाहत होत्या। आणि हळूहळू औरंगजेबाची बढती होत होती, म्हणजे एक एक किल्ला तो जिंकत होता। अनेक किल्ले तो जिंकत नव्हता, तर मराठे त्यांच्याकडून पैसे घेऊन, भरपूर पैसे घेऊन किल्ला द्यायचा आणि मग मोगलांनी तिथे पुन्हा सगळी सामग्री भरली की पुन्हा तो किल्ला ताब्यात घ्यायचा, असं मराठे करायचे। यावेळेला झालं काय, औरंगजेबाने खूप किल्ले घेतले आणि घेतलेल्या प्रत्येक किल्ल्याचं नाव त्यांनी बदललं। बघा, आपण जरा बघूया काय काय नावं त्यांनी ठेवली होती। चंदनवंदन नावाचे किल्ले आहेत, आजही त्यांचं नाव चंदनवंदनच आहे। त्यांचं नाव त्यांनी काय ठेवलं, मिफ्ताह आणि मफ्ताह गड असं ठेवलं। नांदगिरी नावाचा किल्ला होता, त्याचं नाव ठेवलं नामगीर। वर्धनगडाचं नाव ठेवलं सादिकगड, सादिकगड। आणि असं करत करत तो विशाळगडापर्यंत पोहोचला। विशाळगड सुद्धा शिवाजी महाराजांचा किल्ला होता आणि तो किल्ला जिंकल्याची बातमी जेव्हा आली तेव्हा तो कुराण वाचत होता आणि तो वाचत असताना त्याच्या समोर शब्द होता र ख र ल ना, आणि त्याच वेळेला त्याला बातमी आली की विशाळगड जिंकला गेला। त्यांनी लगेच त्याचं नाव ठेवून टाकलं र ख र ल ना। मग पुढे त्यांनी तोरणा किल्ला घेतला, त्याचं नाव ठेवलं फुतुहल गैब। तोरणा किल्ल्याचं नाव काय ठेवलं, फुतुहल गैब। पुण्याचं नाव, आपलं पुणे, त्याचं नाव काय ठेवलं, मुहिदाबाद, मुहिदाबाद। आणि राजगड, जी राजांची पहिली राजधानी, त्याचं नाव ठेवलं नबीशाह गड। मग आज या किल्ल्याला आपण या नावाने ओळखतो का, नाही ओळखत। मग ही नावं पुन्हा बदलली कोणी, त्यांची हिंदू नावं ही पुन्हा कोणी ठेवली, तर जेव्हा औरंगजेबाचं राज्य हे महाराष्ट्रामध्ये त्याचं साम्राज्य वाढत गेलं त्याबरोबर ते खिळखिळ देखील होत गेलं, कारण त्याचा खर्च प्रचंड होत होता। आपण हिंदू लोक त्याला किल्ल्यातली सगळी सामग्री संपली की त्याला किल्ला द्यायचो आणि त्यांनी सामग्री सगळी पुन्हा भरली की पुन्हा त्याच्याकडून जिंकून घ्यायचो, म्हणजे त्याचा खर्च प्रचंड व्हायचा। आणि त्याची संपत्ती यायची कुठून, बंगालहून, आग्र्याहून, तिकडे सुद्धा सगळीकडे बंड सुरू झालेलं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रात औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याची कबर जी आहे ती आपल्याला माहिती आहे की नगरजवळ खुलताबादला त्याची कबर आहे। आणि तारा राणींनी फक्त 3 महिन्यांमध्ये हे सर्व किल्ले पुन्हा स्वराज्यामध्ये आणले, जिंकून घेतले। इकडे जो जिझिया कर सुरू केलेला होता औरंगजेबानी, तो कर देणं सर्वांनी बंद केलं। ज्या ज्या हिंदू सरदारांनी त्याला खंडणी द्यायला सुरुवात केली होती ती सर्व खंडणी बंद केली। आणि तारा राणींनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली, तर औरंगजेबानी ज्या ज्या किल्ल्यांची आणि शहरांची नावं बदलली होती आणि मोगली नावं ठेवलेली होती, ती सर्व नावं कुणी बदलली, तर ती महाराणी ताराबाई यांनी बदलली। हे त्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे की जे आपण आपल्या इतिहासामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे। आजही आपल्या देशामध्ये अशी खूप नावं आहेत। औरंगाबाद नाव होतं एका शहराला, ते आता छत्रपती संभाजीनगर असं केलेलं आहे। अहमदाबाद नाव आहे अजून, खरं त्याचं नाव काय आहे, कर्णावती, अजून ते नाव कर्णावती झालेलं नाही। पण ताराबाई, महाराणी तारा राणी यांनी आपल्याला ही दिशा दिलेली आहे की परकीयांनी आपल्यावर सत्ता गाजवली त्यावेळेला त्यांनी आपल्या काही शहरांना, ठिकाणांना, किल्ल्यांना त्यांची नावं दिली। आता आपलं राज्य आल्यानंतर आपण पुन्हा आपली नावं त्यांना द्यायची,
हा उपदेश, हा मार्ग आपल्याला ताराराणींनी दाखवलेला आहे. आणि आपणही काही शांत बसलेलो नाही. हळूहळू हळूहळू आपण ती नावं बदलतोय. अलाहाबाद नाव होतं, त्याचं मूळ नाव प्रयागराज, ते आता पुन्हा केलेलं आहे. अशी सर्व जी काही विदेशी शासकांनी ठेवलेली नावं आहेत ती हळूहळू बदलली जातील आणि आपली मूळ नावं ही पुन्हा येतील. महाराणी ताराबाई की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय.